मी माझी मुलगी अशी वाटेवरच्या कुठल्याही मुलाला देईन? अरे तिच्यासाठी चांगला रुबाबदार फॉरेन रिटर्न जावई आणि मी. स्पेलिंग येतं का? स्पेलिंग फॉरेनचं? हो येतो ना. फो हो एफ ओ ओ आर मग पुढे का झालं? वाचला ना तो? छे, एवढ्या सहजासहजी कुठे? बाबा गावभर त्याच्या मागे पळत होते. तो पुढे पळतोय, बाबा ओरडत त्याच्या मागे. तो पुढे, बाबा मागे. बाप रे. त्यानंतर मी त्याला पाहिलं गाव सोडून जाताना. हात प्लॅस्टरमध्ये, डोक्याला जबरदस्त मार, वर 18 टाके पडलेले. पण जाता जाता आठवणी देऊन गेला. प्रल्हाद किसमिसे. पण असा अपघात तर कोणाबरोबरही घडू शकतो ना. त्यात तुमचा काय संबंध? मला पण असंच वाटायचं. मी अशी समजूतच करून घेतली होती स्वतःची. पण शेवटी समजूत ती समजूतच ना. खोटी पडणारच कधीतरी. मला नाही वाटत तसं. तुम्ही जे म्हणताय ना ते शकून अपशकून या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. पण तरी विठ्ठल रखुमाईवर पुस्तक छान दिलंय तुम्ही. वाचलं तुम्ही? हो. ज्या माणसाच्या हातात आपलं आयुष्य द्यायचंय, म्हणजे लिहायला, ज्या माणसाला आपल्याबद्दल जाणून घ्यायचंय आणि पुस्तक लिहायचंय आपल्या आयुष्यावर, त्या माणसाचं लेखन तर वाचायलाच पाहिजे ना. काय आज होणार आहे का काम? नाही, करतोय मी आणि तुमचं ऐकतोय. पुढे पुढे ऐकाल ना, मग कळेल तुम्हाला. काय बघताय? सॉरी, एकदम बघतच राहिलो. पण छान दिसता हो तुम्ही. म्हणजे खास करून तुमचे मोकळे सोडलेले केस खूपच सुंदर दिसतात. सॉरी, जास्त बोललो का मी? नाही, तुमचं बोलणं ऐकून आठवलं मला कोणीतरी. राहुल, आमच्या कॉलेजचा हिरो, क्रिकेट टीमचा कॅप्टन. कॉलेजमधल्या सगळ्या मुली फिदा होत्या त्याच्यावर. त्या गर्दीत मी पण होते. मला पाहताच माझ्या प्रेमात पडला तो. मला वाटलं नव्हतं अशी ती अनपेक्षित भेट होती. सुपर्ब. मी क्लीन बोल्ड. कम ऑन बॉयज. थँक यू. चला रे लवकर चला. बाय 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 बाय. हाय. हे राहुल, वहिनी आल्यात. अरे अरे शुभा, आलीस तू? हो, तू बोलवलंस तर यावंच लागलं. तुझी महत्वाची मॅच आहे ना आज? नाही नाही, मॅच तशी महत्वाची नाही आहे. तू तू आली आहेस म्हणून महत्वाची. तू बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही करतोस का? हो, मी ओपनर आहे. हो,
माझ्या काकांना लागतो ओपनर. बियर पितात ना ते. मस्त होता तो क्रिकेटर. कूल होता एकदम. माझं ना आयुष्यच क्रिकेटमय झालं होतं. आज मला क्रिकेटमधलं जे काही कळतं ना ते त्याच्यामुळे. खूप प्रेम करायचा माझ्यावर. मी त्याला हातही लावू दिला नव्हता तरी. नाही तर त्यावेळची मुलं मुली काय काय करायची. हात का नाही लावून दिलात? नाही म्हणजे योग्यच केलं. हो, सुसंस्कृत घरातल्या मुली नाही लावू देत हात. बरोबर आहे. पण अगदी हातही घेऊ दिला नाही. प्रल्हाद प्रकरणानंतर ना मी जरा धसकाच घेतला होता. म्हणजे माझ्या लक्षात आलं की माझ्या प्रेमाचा, स्पर्शाचा आणि या अपघातांचा काहीतरी संबंध आहे. म्हणजे ना जे नुसते मानलेले भाऊ किंवा साधे मित्र होते ना त्यांना मी हात लावला तर काही नाही व्हायचं. किंवा ज्यांच्याबद्दल मला मनोमन काहीतरी वाटतंय पण त्याचं माझ्याकडे लक्षही नाहीये अशांनाही काही नाही व्हायचं. पण आग दोनों तरफ बराबर असं असलं ना की झालाच अपघात. राहुलच्या बाबतीत मला असं होऊ द्यायचं नव्हतं. माझं खूप प्रेम होतं त्याच्यावर आणि त्याहीपेक्षा त्याचं माझ्यावर. पी.बी. देशपांडे महाविद्यालयाने इकडे नाणेफेक जिंकलेली आहे आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी बॅटिंग घेतली आहे कारण त्यांचा धडाकेबाज फलंदाज राहुल ओपनिंगला येतोय. राहुलच्या नावावर इंटर कॉलेजिएट क्रिकेटमध्ये खूप मोठे मोठे रेकॉर्ड्स आहेत आणि आज तो नवीन कुठला विक्रम करणार आहे आणि आपण त्याचे साक्षीदार होणार आहोत याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. प्रेक्षकांचा खूप पाठिंबा आहे राहुलला. इनफॅक्ट आता राहुलने लेग स्टंप गार्ड घेतलाय. अंपायरने प्ले म्हणून सांगायला 2च सेकंद बाकी आहेत. पहिली ओव्हर करणार आहे सिद्धार्थ साळवी, राईट आर्म फास्ट बॉलर. याचाही रेकॉर्ड खूप चांगला आहे. मागच्या मॅचमध्ये त्याने 5 विकेट घेतल्या होत्या. फर्स्ट बॉल गुड लाईन स्पॉट वरून राहुल बीट झालाय. प्रेक्षकांमध्ये थोडंसं टेन्शनचं वातावरण पण काय हरकत नाही कारण सगळ्यांनाच माहिती आहे की राहुल किती कॉन्फिडंट बॅट्समन आहे. या दरम्यान दुसरा बॉल सिद्धार्थ साळवी आणि पुन्हा एकदा बॉल खाली राहतोय. फुटवर्क अजिबात होत नाहीये राहुलचं. अनइव्हन बाउन्समुळे थोडासा कॉन्फिडन्स डाऊन झालेला दिसतोय. तिसरा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, वेल लेफ्ट. स्लिप फिल्डर्स थोडंसं प्रेशराइज करतायत बॅट्समनला असं वाटतंय. चौथा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, बॅक फुट मधून स्क्वेअर कट मारणार होता राहुल पण चुकलेला आहे. पुन्हा एकदा 4 डॉट बॉल झाले. प्रेक्षकांमध्ये चिंतेचं वातावरण पण तरी सुद्धा खूप पाठिंबा आहे राहुलला सगळ्याच प्रेक्षकांचा. आपल्याला माहिती आहे राहुल किती चांगला बॅट्समन आहे ते. या दरम्यान 5वा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न पण बीट झालेला आहे राहुल. कोणालाच कळत नाही की नक्की काय होत आहे. या दरम्यान सिद्धार्थ साळवी लास्ट बॉल साठी धाव देतोय आणि शेवटच्या चेंडूवर एक चोरटी धाव घेऊन राहुलने आपलं खातं उघडलंय. प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण. एका ओव्हर नंतर स्कोर आहे 1 रन 9 विकेट. तरी सुद्धा प्रेक्षकांमध्ये उत्साह अजून भरपूर आहे कारण ओव्हर्स खूप बाकी आहेत. दरम्यान 2 बॅट्समन एकत्र येऊन बहुतेक स्ट्रॅटेजी बनवतात असं वाटतंय आणि इकडे तर अजबच काहीतरी घडतंय. राहुलने ग्लोव्ज आणि बॅट खाली टाकले आणि तो प्रेक्षकांच्या दिशेने धावत चाललाय. काय चाललंय कोणालाच कळत नाहीये. बहुधा थोडासा आत्मविश्वास मिळवण्यासाठी तो आपल्या मित्रमैत्रिणींना भेटायला गेलाय. कदाचित त्यांच्याशी चर्चा करून तो काहीतरी स्ट्रॅटेजी बनवण्याचा प्रयत्न. बॅटच लागत नाही ना प्रेक्षकांसाठी आणि ते काय सूचना आहे. ऑल द बेस्टच नाही मिळाला ना. आता बघ चमत्कार. राहिलेलं नंतर.
मॅचचा पहिला सिक्सर लागलेला आहे. राहुलने अपेक्षेप्रमाणे खेळ करायला सुरुवात केलेली असं दिसत आहे. प्रेक्षकांमध्ये भरपूर उत्साह. अंपायर माधव साने आणि षटकाराचा इशारा करत हात उंचावलेले आहेत. प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत. राहुल सुद्धा आता थोडा कॉन्फिडंट झाल्यासारखा दिसतोय. प्रेक्षकांकडे बघतोय, त्या टाळ्यांचा अभिवादनाचा स्वीकार करतोय. या दरम्यान पुढच्या चेंडूसाठी राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेग गार्ड त्याने घेतलेला आहे. बॉलर प्रसाद सावंत धावत येतोय पॉपिंग क्रीजकडे. पुढचा बॉल टाकण्यासाठी त्या दिवशी ना नेहमीपेक्षा वेगळंच घडत होतं. माझ्या स्पर्शानं खरं तर विकेट जायची होती, पण ह्यावेळी राहुल विकेट टाकायला तयारच नव्हता. प्रेक्षकांमध्ये पुढचा चेंडू फ्रंट फुटवर लॉफ्टेड फ्रंट फुट ड्राइव्ह केलाय. अंपायरच्या डोक्यावरून चौकार. स्ट्रायकर बॅट्समन वैभव चीअर अप करतोय राहुलला. प्रेक्षकांना धावांचा डोंगर उभारण्याची अपेक्षा आहे. बॉल मिडल अँड लेग स्टंपवर आहे. फ्लिक केलेला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्रीवर चौकार. स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे. स्ट्रेट ड्राइव्हिंग खासियत आहे राहुलची. पुन्हा एकदा मिडॉल म्हणून उचलून मारलाय. 6-4 मारत त्यानं सेंचुरी झळकावली आणि माझ्या जीवात जीव आला. माझ्या जीवाला काही झालं नव्हतं. ही वॉज सेफ. शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे आणि याबरोबर राहुलचा एक धडाकेबाज शतक. मी आलोच.